कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संस्था गोकुळ या संस्थेचे ठराव एकत्रितपणानं शक्ती प्रदर्शनानं आपण यार कार्यालयामध्ये जाऊन देणार आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार के.पी. पाटील साहेब, राहुल पाटील, अरुणराव डोंगरे, बाबा सोडून इथं आलात यावर मनपूर्वक मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. ती विनंती आहे, आता निवडणूक ज्यावेळेला लागेल त्यावेळेला आपल्या सर्वांना आपल्याला तीर्थक्षेत्रासाठी जायचं आहे, दर्शनासाठी. त्यावेळेला मात्र माझी म्हैस आटली आहे, माझी कोळपण आहे, माझी पेरणी आहे, मला लई काम आहे, माझ्याकडे मग धारच येत नाही, अशा कृपया गोष्टी न करता आपले नेते मंडळी ज्यावेळेला तुम्हाला बोलावतील त्यावेळेला गप गुमान गाडीत बसून आपण देवदर्शनाला जायचं आहे. मी अनेक वेळा बघितलं की सांगतात की साहेब नाही हो, बसच माझी धात देत नाही. एवढं बघतो ठराव करायला तुला सांगितलं कुणी, आम्ही काय गुळ खोबरू घेऊन आला गाव. म्हणून मी आपल्याला विनंती करेन की निवडणूक ही निवडणूक असते आणि निवडणुकीच्या वेळेला ज्या वेळेला आपण गोष्टी केल्या नाही तर याचा फार मोठा पश्चाताप होत असतो. बंधू मी मनपूर्वक आपला सर्वांचा आभारी आहे. गेल्या 5 वर्षामध्ये गोकुळचा कारभार करण्याची संधी आपण सर्वांनी दिली. आपल्याला माहिती की त्यावेळेला आपण शिवसेनेचे आता असलेले चंद्रदीप नरके असतील, आंबेडकर साहेब असतील, त्यानंतर राष्ट्रवादी चिमणी असेल, के.पी. पाटील साहेब असेल किंवा राजेश पाटील असतील आणि काँग्रेसची मंडळी आपल्यावर होती, परंतु आणि विनय कोरे जनसुराजचे आपल्यावर होते. आता 3 पक्ष आम्ही एकत्र आहोत युतीमध्ये आणि माझा काँग्रेसचा मित्र आहे तो दोरावलेला आहे आणि डोंगरी सुद्धा वगैरे ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत. आणि 1 वर्ष नवीन मुश्रीफ यांनी की जे राष्ट्रवादीला आहेत त्यांनी चेअरमन पदाची धुरा वाहिलेली आहे. तर या 5 वर्षामध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादीनं या गोकुळचा कारभार केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 16 रुपये म्हशीला आम्ही दूध जर देण्याचा निर्णय घेतला, 2 रुपये आम्ही देणार होतो, गाईला जवळजवळ 12 रुपये आम्ही दूध दर वाढ केली. पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये विस्तार वाढ करून आपण चांगली व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. करमाळ्याला विजेचा प्रकल्प आपण केला, नवीन पेट्रोल पंप केलं, आपण हेड ऑफिसला आणि आपल्या पशुखाद्यावर सुद्धा सोलरचा प्रकल्प बसवला. आणि बंधू भगिनींनो, अनेक उपपदार्थांची मग पेढ्यापासून बासुंदी, आईस्क्रीम सकट इतर अनेक व्यवस्था आपण केलेली आहे. मी अधिक वेळ आपल्याला घेणार नाही. आता आपल्याकडे जे ठराव गोळा झालेले आहेत, माझे पत्रकार बंधू इथे उपस्थित आहेत, त्यांनी थोडंसं लक्षपूर्वक बघावं, ऐकावं. कर्णीमध्ये राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली 223 ठराव त्यांनी आज आणलेले आहेत. राधानगरीमध्ये अरुणराव डोंगरे, किसन चौगले आणि राहुल पाटील यांचे थोडे त्याचे ठराव आहेत. या सगळ्यांनी मिळून 384 ठराव त्यांनी आज आपल्यावर आणलेले आहेत. कागलमध्ये नवीन मुश्रीफ आणि युवराज बापूंनी 284 ठराव या आज आपल्याकडे बरोबर आणलेले आहेत. बुधेगमध्ये के.पी. पाटील साहेब, रणजित पाटील यांनी 213 ठराव. चंदगडमध्ये आता राजेश पाटील येत आहेत, 165 ठराव. नंतर गडिंगमध्ये सतीश पाटील आणि आपल्या नंदाताई बाबुळकर ताई आणि त्यांचे संपूर्ण कार्यकर्त्यांनी 222 ठराव त्यांनी आज आपल्यावर आणलेले आहेत. शिरोळमध्ये अमर पाटील, अजय पाटील यांनी 165 ठराव आणलेले आहेत. शावडी दिलनवरी गायकवाड यांनी 42, सुधीर देसाई, वसंतराव धुरे आजरामध्ये 152, त्यानंतर पन्हाळ्यामधून बाबासाहेब पाटील आसुर्लेकर आणि आपले तेथील जिल्हा परिषद सदस्य यांनी 40 ठराव आणलेले आहेत. आणि हातकल्ल्यामधून वास्तविक हातकल्ले हा तसा फार मोठा आम्हाला आव्हानात्मक तालुका होता, परंतु त्या ठिकाणी मला आभार मानले पाहिजेत. छोटूराव इंगोले आणि आसिफ फरास यांनी 67 ठराव आणलेले आहेत. आणि गगनबावड्यामधून आपल्याला फक्त राहुल पाटलांच्यामुळे 4 ठराव मिळालेले आहेत. असे 15 वाजता किती आहेत? राहुल पाटील 30 आणि बाबासाहेब 20 असे 50 ठराव पन्हाळ्याचे आहेत. त्यांचा मतदारसंघ तिथं एक आहे. आणि या सगळ्यांची बेरीज ही 1971
म्हणजे जवळजवळ 2000 ठरावांचे होते. आता अवसायनामध्ये ज्यांनी संस्था ज्या काढलेल्या आहेत त्याचा हायकोर्टने एका संस्थेचा निकाल दिलेला आहे आणि मला वाटतं माझं भाषण झाल्यानंतर काल हायकोर्टाचा जो निकाल आला आणि त्यांनी जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते सुद्धा मी आपल्याला देणार आहे की लिक्विडेशन मध्ये काढणं ही किती गंभीर चूक होती. अशा प्रकारचं निरीक्षण हे उच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे. त्याच्या कॉपी आम्ही तुम्हाला देऊ, उद्या त्याचं ते चित्रण करतील. म्हणून आता आपल्याला माजी आमदार आदरणीय राजेश पाटील साहेब आणि सर्वच ठरावधारकांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आदरणीय माजी आमदार राजेश पाटील, सतीश पाटील, दिनेश कारखान्याचे चेअरमन भाई पटारे, जयश्रीराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आता ही फई आमची आलेली आहे. आता एकच आता अडचण आपल्यासमोर आता आहे, आपण जायचं आहे की ठराव वास्तविक आपल्या हातात त्यांनी द्यायला पाहिजे होते. आता ठराव तुमच्या हातामध्ये दिलेले नाही. आता ही कशी व्यवस्था करणार? ठरावांची काय व्यवस्था करणार? नाही वेळ किती झाला कसं करणार? अक्षय चव्हाण खुर्च्या लागणार. बघा, तुमच्या नेते मंडळींच्याकडे तुमचे ठराव आहेत प्रत्येक तालुक्याच्या. माझी विनंती अशी आहे की आपण इथं हळूहळू निघून जाऊ आणि आपले नेते मंडळींनी तुम्हाला जी तुमची टीम आहे त्याला ठराव देऊन व्यवस्थितपणानं पाऊस आला की ते आत घाला, भिजू देऊ नका. पाऊस आला की आत घालायचं ते बनींच्या आत, नाही आला बिला तर भिजवायचं नाही. सगळ्या आज्ञा नसल्याचं काय करणार? आणि ज्यांनी जेवायचं आहे त्यांनी ठराव देऊन येऊन जेवावं किंवा आता बसून जेवावं. म्हणजे आता शक्ती प्रदर्शनाला आपल्याला आत जायचं असल्यामुळं आपण आत जाऊ आणि तिथं आपापल्या तालुक्यातल्या प्रमुख मंडळींनी आपापल्या लोकांचे ठराव हातामध्ये द्यावेत अशी विनंती मी करतो. आम्ही सगळे नेते मंडळी 10-15 मिनिटं इथं बसतो. तुम्ही ज्यांना ठराव जाऊन देऊन घ्या आणि मग आपण 15 मिनिटांनी आम्ही नेतृत्व करू आणि तुम्ही सगळेजण मागून 2000 ठराव घेऊन आज आपण गोकुळवर आपण युतीचा झेंडा फडकवायचा आहे. त्याला मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच या गटाचं नेतृत्व करेल असा विश्वास मी या निमित्ताने देतो आणि मनपूर्वक आपले सर्वांचे आभार मानतो. आणि आपण सर्वांनी आता पहिल्यांदा हलगी, नंतर भजन, त्यानंतर नेते मंडळी, नंतर चंदगड तालुका, आजरा तालुका, गडिंग्लज, शाहूवाडी, पन्हाळा, हातकलंगले, शिरोळ, करवीर, राधानगरी, भद्रगड आणि कागल अशा रीतीने आपण जायचं आहे. तो 10-15 मिनिटांनी बसतो, जेव्हा खिचडी खातो तोपर्यंत तुम्ही ठराव आपल्या नेत्याने आपल्या मतदारात देऊन घ्यावे. इथंच बसा, बाहेर पडू नका, थांबा, इथं ठराव घ्या. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.